2011 पासून सांगतोय की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून या देशातल्या लोकांचा जे मूलभूत अधिकाराचं हनन केलं जात आहे, त्या बाबतीत लोकांना जागृत करून ही ईव्हीएम मशीन घालवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। हा मुद्दा एक झाला। दुसरा मुद्दा जो आमचा आहे, या देशातल्या ओबीसी जो सगळ्यात जास्त समाज आहे त्याची जातीनिहाय जनगणना करून त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा जो शासन प्रशासन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांना वाटा त्यांचा मिळाला पाहिजे, तो मिळत नाही। त्याच्यासाठी जे भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफ यांचं 42वे अधिवेशन कटक या ठिकाणी आम्ही हो घातलं होतं, त्या ठिकाणी 2 महिने अगोदर सगळ्या प्रकारच्या परमिशन जेवढ्या लागतात त्या आम्ही त्या ठिकाणी घेतल्या होत्या। आणि त्या घेतल्या असतानाही त्या ठिकाणीच्या तिवारी नावाच्या ब्राह्मणानं एक अर्ज त्या तिथल्या व्यवस्थेकडे केला आणि हे अधिवेशन रद्द करण्यासाठी भाग पाडलं। कारण त्या ठिकाणी बीजेपीचं सरकार आहे आणि बीजेपीच्या सरकारनं त्या ठिकाणी असणारी प्रशासन व्यवस्था जी आहे, त्या ठिकाणची न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेला हाताशी देऊन आज या बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या संघटनेने केलेला करोडो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी त्यांनी वाया घालवलेला आहे। आणि हे जे अधिवेशन होतं हे देशातल्या संपूर्ण ओबीसीसाठी समर्पित केलेलं होतं। त्या ठिकाणी ते होऊ नये अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी तयारी केली आणि हे अधिवेशन रद्द करायला लावलं। तर या देशामध्ये नागरिकांचे जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत हनन करण्याचं काम या संघटनांनी केलेलं आहे, बीजेपी सरकारनं केलेलं आहे, RSSनं केलेलं आहे। याला कुठंतरी आळा बसावा आणि या आळा बसण्यासाठी या प्रकारचे आज आम्ही ते लोकांपर्यंत ही माहिती जावी, हे पत्रक आम्ही जे काढलेले आहेत ही जवळजवळ पुऱ्या देशामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 50,000 पर्यंतची पत्रकं आम्ही लोकांमध्ये जनतेमध्ये वाटलेली आहे। लोकांना कॉर्नर मीटिंग घेऊन या संदर्भामध्ये संपूर्ण इन्फॉर्म करत आहे आणि त्या माध्यमातून या 4 प्रकारचं टप्प्यातलं जे आंदोलन आहे या आंदोलन आम्ही घोषित केलं आणि त्याचा हा जो 2 टप्पे झाले आणि तिसरा टप्पा आता येणाऱ्या 28 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावरती रॅलीच्या माध्यमातून जनतेला जागृत करून कलेक्टरना निवेदन देण्याचं काम आम्ही करणार आहोत। या संदर्भामध्ये याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की आज शैक्षणिक धोरण जे 2020चं जे डिक्लेअर केलं गेलं हे बहुजन समाजाचं शिक्षण संपवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। पूर्णतः मराठी शाळा महाराष्ट्रातल्या 65,000 मराठी शाळा सरकारी शाळा बंद करून त्या ठिकाणी प्रायव्हेट शिक्षण व्यवस्था स्थापन करून अंबानी अदानी यांना या शाळा चालवण्यासाठी देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्याला आळा बसावा। त्याचप्रमाणे या देशातला बेरोजगाराला रोजगार मिळावा यासाठी सुद्धा या आंदोलनाचा आमचा एक उद्देश आहे। या देशातल्या गोरगरिबाला एक वेळचं जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे याचा सुद्धा त्याच्यामध्ये मुद्दा आहे। या देशातल्या प्रत्येक नागरिकाला व्यवस्थित त्याला घर असलं पाहिजे, त्याला राहायला जागा मिळाली पाहिजे। आजची परिस्थिती देशाच्या रस्त्यावरती आज लाखो लोक झोपलेले असतात की त्यांना एक वेळेचं सुद्धा अन्न मिळत नाही, कारण रोजगारच नाही। आणि म्हणून समाजामध्ये आज चोऱ्या डाकुगिरी मर्डर या अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। त्या सगळ्याला आळा घालण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या माध्यमातून या प्रकारचं हे आंदोलन करून आम्ही जागृत जर हे करूनही सुद्धा जर ही व्यवस्था ऐकली नाही तर याच्या पुढं आम्ही आणखीही उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। पूर्ण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलवरती या बाबतीत आवाज उठवला जाईल आणि या गोष्टीसाठी आम्ही हे आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। धन्यवाद।